हॅलो, नमस्कार. मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम अशी सिंपल अशी रेसिपी बनवणार आहोत. खूप खायला टेस्टी लागणारी ही साधी आणि सोपी रेसिपी आहे. आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. भाकरीबरोबर खूप छान लागते. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी एक मेथीची जुडी व्यवस्थित साफ करून घेतली आहे आणि नंतर धुवून घेतली आहे. आता अर्धी वाटी मुगाची डाळ इथं मी भिजत घातली होती. 1 तासभर भिजवून घेतली आहे ही डाळ, म्हणजे ती पटकन शिजली जाते. ठेचलेलं लसूण घेतले आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता कढईमध्ये तेल घेतलं आहे. 2 चमचे इथं मी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये लसणाची फोडणी द्यायची आहे. आता लसूण टाकला आहे. लसूण 1 मिनिटभर परतवायचा आणि याच्यामध्ये लगेच मिरची टाकून द्यायची. आता लसूण हा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता ह्याच्यावरती आपण जी मेथीची भाजी धुवून घेतली होती ती टाकायची आहे. मेथीची भाजी टाकायची. नंतर जी आपण डाळ भिजवून घेतली होती तीही टाकायची आहे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. एक ते 2 मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित परतवलं गेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच ही भाजी व्यवस्थित शिजली जाते. भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नाहीये. आता मीठ टाकल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आपण मुगाची डाळ भिजवून घेतली होती त्याच्यामुळे ती पटकन शिजली जाते. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी बनून तयार होते. तुम्ही बघू शकताय मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं आहे. आता हे पाणी सुकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कूट टाकायचं आहे. तुम्ही बघू शकताय पाणी सुकलं गेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. कूट टाकल्यानंतर अगदी मिनिटभर हे परतवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. गरम गरम भाकरीबरोबर ही भाजी खूप खायला टेस्टी लागते. एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.